नमस्कार. आज आपण व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आपलं जे अभ्यास पुस्तक आहे मन में है विश्वास, प्रथम वर्ष कला शाखा सत्र 1चं म्हणजे FYBA सेमिस्टर 1चं त्याबद्दल आपण पुढील चर्चा करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 11वी 12वी आणि BA बद्दल पाहिलं होतं. आता ते जेव्हा मुंबईला जातात MA करण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये, तेव्हा त्यांचे काय अनुभव होते याच्याबद्दल पाहूया. तर लेखक मुंबईला आपल्या आत्या बहिणीकडे थांबले होते. जेव्हा ते पहिल्यांदा गेले तेव्हा ते आपल्या आत्या बहिणीकडे थांबले, कारण त्यांना अजून विद्यापीठाचं हॉस्टेल वगैरे भेटलेलं नव्हतं. तर मग त्यांना संकोच वाटायचा की आपण यांच्यावरती ओझं तर नाही होत आहोत, कारण मुंबईची घरं छोटी असतात, मग तिथं गर्दी होईल का, जमेल का वगैरे सगळं त्यांना संकोच वाटत होता. पण त्यांच्या आत्या बहिणी म्हणजे गंगू अक्का, त्यांनी त्याचं स्वागत केलं मनापासून. त्यांना पुस्तकांसाठी जागा करून दिली त्या छोट्याशा घरामध्ये. मग लेखक मुंबईच्या गर्दीमध्ये धक्के खात मुंबई विद्यापीठामध्ये पोहोचले, कारण नवीन माणसासाठी मुंबईची गर्दी म्हणजे फार मोठी गोष्ट असते. आणि मग मुंबई विद्यापीठामध्ये पोहोचले. ते मेरिट लिस्ट लागलेली होती तेव्हा, त्याच्यात त्यांचं नाव पहिल्या नंबरवरती होतं, कारण त्यांनी BAमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की विद्यापीठात ते पहिले आले होते कोल्हापूरमध्ये. मग त्यामुळे त्यांचं नाव, ते चांगले गुण मिळाले होते, ते चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे मला ते मेरिट लिस्टमध्ये पहिले आले होते ॲडमिशनसाठी जी लागते ती. आणि पण तरीसुद्धा आजूबाजूला ज्यावेळेस विद्यापीठात ते बघत होते की सगळे उच्चभ्रू किंवा श्रीमंत लोकांची मुलं असायची, त्यामुळे त्यांना न्यूनगंड वाटत होता की आपण जरी प्रथम क्रमांकावर असलो मेरिट लिस्टमध्ये, तरी बाकीचे जे मुलं आहेत ते आपल्याकडं कुचेष्टेने पाहत आहेत असं त्यांना वाटायला लागलं होतं. जेव्हा वर्ग भरले त्यावेळेस पण त्यांना असं सगळ्यांनी इंग्रजीमध्ये आपली ओळख करून दिली होती, पण लेखकांची इंग्रजी एवढी चांगली नव्हती त्यावेळेस. मग त्यामुळे तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये त्यांनी ओळख करून दिली स्वतःची. त्यामुळे वर्गात हशा पिकला होता, कारण त्यांची इंग्रजी इतकी चांगली नव्हती. पण लेखकांनी स्वतःची समजूत घातली की ठीक आहे, आपल्याला UPSCची तयारी करायची, आपलं त्याकडे आपला जास्त फोकस असणार आहे, जास्त लक्ष असणार आहे. विद्यापीठात तर आपण फक्त MA करायला आलो आहे, मग जास्त आपण लक्ष द्यायला नको असं त्यांनी ठरवलं. आणि मग चर्चगेटच्या जवळ जे विद्यापीठाचं वसतिगृह होतं तिथं त्यांना ॲडमिशन भेटलं. मग आता ते तिथे राहायला लागले. पण त्यांचं रूम पार्टनर्समुळे अभ्यासामध्ये लक्षच लागत नव्हतं, त्यांना डिस्टर्ब व्हायचं. मग त्यांनी लायब्ररी लावली, पण लायब्ररी म्हणजे 150 रुपयाची लायब्ररी होती तिथं. मग त्यांच्यासाठी ते खूप होते पैसे, पण तरी ते गेले. पण तिथं AC होता, आणि ACमुळे त्यांना थंडी किंवा ते गावाकडून आलेले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी ती संकल्पनाच मुळात नवीन होती AC वगैरे, तर त्यांना ते पण जमेना. मग त्यांनी जी साधी लायब्ररी होती विद्यापीठाच्या समोरची अभ्यासिका, तिथं कसं तरी करून नंबर लावला. आणि मग मुंबईतल्या बऱ्याच गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या, म्हणजे इतिहासाच्या अभ्यासाचा सखोलपणा गावाकडच्यापेक्षा इथं वेगळा वाटायला लागला होता त्यांना. कारण इथं जे प्राध्यापक होते त्यांचा अभ्यास तुलनेने गावाकडच्या प्राध्यापकांपेक्षा अर्थात जास्त सखोल होता. मग त्या संकल्पना समजून घेणं त्या इंग्रजीमध्ये असल्यामुळं अजून ते एक वेगळं त्यांच्यासमोर आव्हान होतं, कारण त्या संकल्पना त्यांना समजत नसायच्या. मग त्यामुळे ते अजून जास्त अभ्यास करायची गरज आहे त्यांना वाटायला लागलं. आणि मग त्यामुळे ते अभ्यासाला लागले. मुंबईतलं जे वातावरण होतं त्याच्याशी जुळवून घेणं म्हणजे फार कठीण होतं. मग त्यांचा जो मित्र होता जयेंद्र भोसले यांनी त्यांना मदत केली की इथे कसं राहायचं असतं, कसं वागायचं असतं, या गोष्टी त्यांना शिकवायला लागले. ते आता UPSCची तयारी तर करतच होते, पण तरी MPSC होतीये का असं बघावं म्हणून त्यांनी फॉर्म भरला, आणि ते PSIच्या परीक्षेमध्ये उत्तीर्णसुद्धा झाले, पूर्वपरीक्षेमध्ये. आणि SISC जे सेंटर होतं जिथे त्यांना UPSCचा अभ्यास करायचा होता, त्याची पण परीक्षा होती, आणि MPSCची मुख्य परीक्षा पण होती. एकाच वेळी आले दोन्ही परीक्षा. मग त्यांचा जरा अभ्यासामध्ये गोंधळ झाला. मग त्यांना PSIची जी परीक्षा होती त्यात 3च गुण कमी पडले, आणि त्यांची ती PSIची परीक्षा पास नाही झाले ते. पण SISCची जी परीक्षा होती ती मात्र ते पास झाले. आणि मग आता त्यांना SISCच्या ज्या संस्थेच्या आवारात आहे तिथं वसतिगृह मिळणार होतं, त्याच्यात छोटीशी खोली मिळणार होती, आणि ती मिळाली त्यांना. त्यामुळे राहायचा एक प्रश्न मिटला होता. आता SISCच्या सेंटरमधला जो अनुभव आहे ते सांगतात आता पुढील प्रकारे. आपलं SISC म्हणजे राज्य प्रशासकीय सेवा संस्था, इथं त्यांना काय काय अनुभव आले ते सांगतात. 1994 साली लेखकांनी पदवी घेतली होती. मग त्यानंतर ते या संस्थेत UPSCची तयारी करण्यासाठी दाखल झालेले. ही संस्था म्हणजे ना मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर एक छोटंसं असं शांत कॅम्पस होतं.
त्यामुळे त्यांना अभ्यासाला पूरक असं वातावरण, पोषक असं वातावरण भेटलं होतं. त्यांची 10x10ची खोली, त्यांचा खूप कमी बोलणारा असा रूम पार्टनर म्हणजे लांघी नावाचा त्यांचा रूम पार्टनर होता. त्यानंतर अभ्यासासाठी तिथलं वातावरण पोषक होतं. लायब्ररीसुद्धा म्हणजे गंभीर वातावरण असायचं. आणि तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी होते. तिथले ते अनुभव सांगतात की काही ध्येय वेडे होते, काही अभ्यास वेडे होते, काही खाद्य वेडे, मद्य वेडे, छुपे रुस्तम, आणि वेगवेगळे छंद असायचे त्या लोकांचे. मग हे सगळं ज्या करामती होत्या त्याचं वर्णन करतात ते. म्हणजे बापू नावाचा जो एक तिथं मित्र होता, जो नंतर RTO झाला, पण त्यावेळेस त्यांनी चप्पल न घालण्याचा प्रण घेतला होता. त्यानंतर लेखक आणि त्यांचे जे मित्र होते ते आझाद मैदानामध्ये तृतीय पंथांकडून त्यांचा जो अपमान झालेला होता, आणि मग पोलीस हवालदारांनी पण त्यांची मदत केली नव्हती. मग हा अनुभव ते सांगतात. मग त्यावेळेस ते म्हणतात की समाजात जर बदल घडवायचा असेल ना, तर तुम्हाला योग्य उंचीवर पोहोचायला हवं. म्हणजे तुमच्याकडं अधिकार तेवढे असायला हवेत. म्हणजेच आपल्याला अधिकारीच व्हावं लागेल, तेव्हाच आपण समाजामध्ये बदल घडवू शकतो, असं पुन्हा एकदा त्यांच्या मनावरती बिंबवलं गेलेलं होतं. आणि 2007मध्ये ज्यावेळेस लेखक DCP झाले, त्यावेळेस पण त्यांना जो हवालदाराकडून जो मिळालेला थंड प्रतिसाद होता, त्याच्यावरून त्यांना आठवतं की रस्त्यावर जी बेशिस्त असते त्याच्यावर नियंत्रण आणण्याची आपली पहिली प्राथमिकता कशी असते हे त्यांना समजलं. त्यानंतर SISCमध्ये जे विद्यार्थी होते, ग्रामीण शहरी असा संघर्ष दिसायचा तिथे. म्हणजे वर्गभेद आपण म्हणतो तो दिसायचा की लेखक आणि त्यांचे मित्र जे होते ते टपरीवर वडापाव खायचे, चहावर समाधान मानायचे. पण पियुष सारखे जे होते दुसरे त्यांचे तिथले विद्यार्थी, ते उच्चभ्रू कुटुंबातले होते. मग ते थर्मासमधून कॉफी प्यायचे, घेऊन यायचे कॉफी पिण्यासाठी. मग हा जो फरक आहे ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतला, तो तिथं दिसायचा. मग दमयंती सारखी जी उच्चभ्रू इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलगी होती, तिचं ते वर्णन करतात. आणि मग ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांच्या दृष्टिकोनातून ते वर्णन आहे. आणि मग त्याच्यामुळे तिच्याकडे ते आकर्षित व्हायचे, पण कधीच त्यांची बोलायची हिंमत झाली नाही, असं ते सांगतात. लेखकाने स्वतःच्या मानसिक घालमेलीचं वर्णन केले. कारण कमी शिकलेलो आहे आपण, कमी वयाचं आहे, आपल्याकडचा अनुभव कमी आहे. मग सुरुवातीला जीव गुदमरल्यासारखं वाटायचं. म्हणजे न्यूनगंड होता त्यांना की आपल्याला हे सगळे जमेल का, आणि त्यातनं अभ्यास डोक्यावरून जायचा. आपण वेडे वगैरे तर होणार नाही ना, अशी त्यांना भीती वाटायला लागायची. पण त्यांचा रूम पार्टनर जो होता लांघी, त्याच्याशी बोलल्यावरती त्यांना समाधान वाटायचं, परत आत्मविश्वास यायचा. मग SISCमधली जी लायब्ररी होती, तिथं मिनमिनत्या दिव्याखाली अभ्यास करणारे विद्यार्थी, वाजीराम रावीच्या नोट्स काढणं, या सगळ्याचा अनुभव सांगितला. शहा सर, गोलकर सर, विजया राजाध्यक्ष, रमेश तेंडुलकर असे जे शिक्षक होते त्यांना शिकवायला, यांच्याबद्दलचे ते अनुभव सांगतात. मग असं हे त्यांचं SISCमधले अनुभव. आता SISCमध्ये ते गेलेच होते मुळात UPSCची तयारी करण्यासाठी. मग आता पुढचं प्रकरण जे आहे की UPSCची पूर्वपरीक्षा. मग याच्यामध्ये ते त्या पूर्वपरीक्षेबद्दल तयारी करण्यापर्यंत जे अनुभव आलेत त्याच्याबद्दलचं ते सांगतात. मग बघा, सुरुवातीला त्यांना सगळं जड वाटत होतं. मी म्हटलं ना मग अशी त्या प्रकरणात SISCच्या ते सांगतात की अभ्यास डोक्यावरून जायचा, त्यांना न्यूनगंड होता. पण जेव्हा त्यांनी एका पुस्तकाची 2-2 पारायणं केली, तेव्हा मात्र हळूहळू त्यांना विषय समजायला लागले, संकल्पना समजायला लागल्या. म्हणजे त्यांना सगळं नवीन होतं ना सुरुवातीला. मग आता हळूहळू त्यांना समजायला लागलं की काय हा विषय वगैरे. परीक्षेचा पॅटर्न ते समजून घ्यायला लागले की कसे प्रश्न येतात, आपल्याला कशी उत्तरं लिहायची आहेत. आणि SISCमध्ये सुद्धा सराव चाचण्या होऊ लागल्या. मग त्याच्यात पण लेखकाला इतिहासामध्ये त्यांचा जो वैकल्पिक विषय होता, तेव्हा ना पूर्वपरीक्षेला सुद्धा वैकल्पिक विषय असायचा. मग त्याच्यामध्ये पण त्यांना चांगले गुण भेटायला लागले. गोलकर सर जे होते ते त्यांना आत्मविश्वास द्यायचे. मग त्यामुळे त्यांना हळूहळू जमायला लागल्या गोष्टी. आणि मग जेव्हा ते मुंबईमध्ये गावाकडून जे कामासाठी लोक यायचे आणि ते फार कष्ट करायचे आणि मळक्या कपड्यांमध्ये झोपायचे, काळवंडलेली, मिलच्या धुरानं काळवंडलेली त्यांची कपडे, त्यांचे चेहरे, ते बघून लेखकाला वाटायचं जर आपण अभ्यास केला नाही तर आपल्याला असंच काहीतरी काम करावं लागेल. त्यांना पुन्हा आत्मविश्वास यायचा की जोमाने कामाला लागायचे की नाही, आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मग लेखक सराव परीक्षा देतच होते SISCमध्ये होणाऱ्या. आत्मविश्वास कमी जास्त व्हायचा. म्हणजे कधी मार्क कमी पडायचे, कधी जास्त पडायचे. हा कुठल्याही परीक्षेचा भाग असतो. म्हणजे आणि मग त्याच दरम्यान म्हणजे पूर्वपरीक्षा जवळ यायला लागली होती आणि मागच्या वर्षीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता.
मग ते सगळं बघून, ते SISC मधलं वातावरण बघून अजून त्यांना हुरूप यायचा की आपल्यालाही पास व्हायचे. आणि मग त्यांनी UPSC सोबत MPSCची परीक्षाही द्यायचं ठरवलं. आणि पण SISC जे सेंटर होतं त्यांचं, तिथं परवानगी नव्हती की, कारण तुम्ही फक्त UPSCचाच अभ्यास करा, त्याच्यासाठीच ते मुलांना तिथं राहायला द्यायचे. मग ते चोरून चोरून MPSCचा अभ्यास करायला लागले. आणि त्यांनी 4 महिन्यापूर्वीच PSIची मुख्य परीक्षा दिली होती. मग त्यामुळे त्यांनी फारसा अभ्यास केला नाही तरी ते पास झाले पुन्हा MPSCची पूर्वपरीक्षा. आणि मग UPSCची परीक्षा जवळ येत होती. अभ्यास मात्र त्यांचा आवाक्यात येत नव्हता. जरी त्यांना विषय समजायला लागले होते तरी UPSCचा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय विस्तीर्ण असा आहे, विस्तारपूर्वक असा आहे आणि वास्ट आपण ज्याला म्हणतो, तो भरपूर सिलेबस आहे. त्यामुळे ते त्यांना उरकत नव्हतं, आवाक्यातच येत नव्हतं त्यांच्या. आणि मग ते अजून एक अनुभव सांगतात की ज्यावेळेस ना ते नवीन पुस्तकं त्यांना गरज पडायची अभ्यासक्रमातली, ते विकत घ्यायला ना त्यांना इच्छा व्हायची नाही खर्च करायला पैसे. मग ते फोर्टचं एक ठिकाण आहे, त्या फोर्ट जवळच्या बाजारातून जुनी पुस्तकं विकत घ्यायची सेकंड हँड. मग या जुन्या पुस्तकांच्या अभ्यासक्रमामधला जो आहे, म्हणजे अधिकाऱ्यांच्या अभ्यासक्रमापासूनचा ते अवांतर वाचनापर्यंत सगळी पुस्तकं त्यांना मिळायची ह्या जुन्या पुस्तकांमध्ये, फोर्ट जवळच्या बाजारामध्ये. आणि मग त्यांच्या कायम ज्ञानात भर पडत गेली. म्हणजे जास्त पैसे खर्च न करताही त्यांना वेगवेगळी पुस्तकं वाचायला भेटायची. मग त्या पुस्तकांमधलं ते सांगतात की नॉर्मन लेविसचं जे वर्ड पॉवर मेड इझी हे जे पुस्तक आहे ते त्यांना तिथे सापडलं. आणि या पुस्तकामुळे त्यांची इंग्रजी फार चांगली झाली. त्यानंतर डेन कार्नेजीची छोटी छोटी पुस्तकं, व्यक्तिमत्व विकासावरची पुस्तकं सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला त्यांना मदत करायची. इथंच त्यांना नानी पालखीवाल्यांचं आहे ना, वी द पीपल अँड वी द नेशन ही 2 पुस्तकं मिळाली. मग त्यामुळे त्यांना समकालीन जो इतिहास होता त्याच्या संकल्पना चांगल्या होऊ लागल्या. गांधीजींचं सत्याचं प्रयोग सुद्धा त्यांना इथंच मिळालं. त्यामुळे त्यांना आत्मबळ वाढवायला लागलं की आपण करतो तशा चुका नव्हे तर घोड चुका असतात, खूप मोठ्या माणसांनी केलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडून ज्या चुका होतात त्या मोठ्या मोठ्या माणसांकडून सुद्धा झालेल्या आहेत. मग हे गांधीजींचं आत्मचरित्र वाचून कळायला लागलं. त्यामुळं त्या चुकांमधून शिकून शहाणपणा घेणं हे महत्त्वाचं असतं, त्या घोडचुका परत न करणं हे महत्त्वाचं असतं. आणि हे त्यांना अशा पुस्तकांमधून, अवांतर वाचनांमधून कळायला लागलं. आणि लेखकाला रस्त्यावर जी भीक मागणारी मुलं होती, बालकामगार आहेत, लहान वयातच वेश्या व्यवसायाच्या ढकलल्या जाणाऱ्या मुली आहेत, हे सगळं आजूबाजूला दिसायचं. आणि त्यामुळे त्यांना कायम या सर्वांबद्दल सहानुभूती वाटायची. त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी आपल्याला काम करता यावं म्हणून ते पुन्हा जोमाने अभ्यास करायला लागायचे. अभ्यासाबरोबर ते चांगली व्याख्यानं पण ऐकायला जायचे, मग नाटक पाहायला जायचे. द हिंदूसारखं वर्तमानपत्र जास्त समजत नाही पण तरी ते वाचायचा प्रयत्न करायचे. ते सांगतात की कमजोर हाडांचा काडी पैलवान असून सुद्धा हिंद केसरीच्या जोडीची कुस्ती खेळायचा आग्रह धरून बसले होते. एकदम आकाशाला गवसणी घातल्यामुळं हनुमानासारखा हात पोळणार हे निश्चित होतं. ते सांगतात की UPSCचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप जास्त होता आणि मग सगळं त्यांच्या आवाक्यात येत नव्हतं. त्यामुळे हात पोळणार हे त्यांना वाटायला लागलं होतं जशी जशी परीक्षा जवळ येईल. आणि पेपर पण त्यांचा फार चांगला गेला नाही. मग त्यामुळे त्यांना निराशा आली की SISCचं हॉस्टेल जे ते पण आता पूर्वपरीक्षा पास होतात त्यांनाच मुख्य परीक्षेसाठी भेटतं. मग आता राहायचं कुठं जर आपण पास नाही झालो तर, हाही प्रश्न होता. मग पुढे काय करायचं ह्याची त्यांना काळजी वाटू लागली, कारण परीक्षेचा निकाल त्यांना वाटत होतं की आपण पास काही होणार नाही UPSCच्या पूर्वपरीक्षेत. मग ते फार निराश झाले होते. मग ते गावाकडे गेले. मग गावाकडे गेल्यामुळं वातावरणात बदल झाला. मग त्यांचं मन जरा हलकं झालं. मग त्यांना पुन्हा नवीन जोमाने अभ्यास करायचं ठरवलं की आपण पुढच्या वर्षी परत परीक्षा देऊया, छान अभ्यास करूया. मग मराठीचे त्यांनी त्यांचा जो वैकल्पिक विषय होता त्याचे मराठीचे साहित्याचे तास लावले त्यांनी सदाशिव पेठेत सोमन सरांकडे. आणि जुन्या वाड्यात त्यांच्या तासाला जायचे ते पुण्यातल्या. मग पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची, अजूनही असते म्हणजे तेव्हाही असायची. मग साहित्याचे विविध प्रकार जे होते ते समजून घेण्यासाठी त्यांनी या ज्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा फार उपयोग करून घेतला. साहित्याचा अभ्यास त्यांना चांगला झाला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास परत वाढायला लागला. आणि मार्चमध्ये जी MPSCची त्यांनी पूर्वपरीक्षा दिली होती त्याच्यात पण ते पास झाले होते. त्यामुळे अजून त्यांचा आत्मविश्वास वाढला. आणि पुढच्या आठवड्यात UPSCचा पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आणि त्यांना अपेक्षा होती तसंच ते नापास झालेले होते. त्यामुळे आता SISCचं हॉस्टेल तर सोडावं लागणार ह्याचं फार दुःख होतं त्यांना.
मग देशमुख साहेब जे होते त्यावेळेस बांधकाम मंत्री होते. मग त्यांना विनंती केली त्यांनी की बांधकाम खात्याचं जे विश्रामगृह आहे तिथे एक खोली द्यावी म्हणून. मग त्यांना मुंबईमध्ये ती खोली मिळाली. आणि मग त्या शेजारच्या खोलीमध्ये जितेंद्र यादव आणि दीपक पाटील हे उपजिल्हाधिकारी होते, म्हणजे आधीच उपजिल्हाधिकारी पदावर असलेले, पण ते UPSCच्या मुख्य परीक्षेची तयारी सुरू करत होते. म्हणजे लेखकाने जी UPSCची म्हणजे पूर्व परीक्षा दिली त्यात लेखक नापास झाले होते, पण हे जे दोन जितेंद्र यादव आणि दीपक पाटील होते ते पास झालेले होते. मग ते UPSCच्या मुख्य परीक्षेची तयारी करत होते. ते त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये होते. मग लेखकाने MPSCसाठी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला सुरू केलं, कारण ते ऑलरेडी MPSC पास झालेले होते ना, दीपक पाटील आणि जितेंद्र यादव. मग त्यांच्याकडून त्यांनी टिप्स घ्यायला सुरुवात केली की अभ्यास कसा करायचा वगैरे. आणि पण काय व्हायचं की गावाकडून जे लोक यायचे ते मुक्कामी राहायचं असलं की लेखकाच्या खोलीवरती राहायला यायचे. आता लेखक दिवसभर लायब्ररीत वगैरे अभ्यास करायचे, पण रात्री मात्र लेखकाचा या लोकांमुळे वेळ वायाला जात होता आणि त्यांच्याशी गप्पा मारायचे. मग त्यांचा आवाज जो आहे ना तो शेजारी जायचा. मग शेजारच्यांची पण झोपमोड व्हायची. आणि मग ह्याच्यामुळे जे जितेंद्र यादव होते त्यांना कळालं की हे लेखकाचा पण वेळ वायाला जातोय. मग त्यांनी एक दिवस त्यांना बोलावून घेतलं आणि खडसावून सांगितलं की स्वामी विवेकानंद जे संगतीचं महत्त्व सांगतात त्याची त्यांना गोष्ट सांगितली आणि सांगितलं की ज्यावेळेस तुझी गात्र थकतील, पेन चालायचं बंद होईल, बुद्धी काम करणार नाही, त्यावेळेस तुझी खरी कसोटी लागेल. आणि मग तू या लोकांच्या नादी लागू नकोस, तुझा वेळ वाया घालवू नकोस. मग लेखक पुन्हा जोमाना अभ्यासाला लागले. अशा प्रकारे UPSCची त्यांची जी पहिली पूर्व परीक्षा होती त्याचा अनुभव त्यांनी सांगितला आपल्याला की ते पास तर झाले नाही आहेत आता. मग ते MPSCच्या तयारीला लागले. मग त्यामुळे कारण MPSCची पूर्व परीक्षा पास झाले होते. मग आता पुढचं प्रकरण म्हणजे MPSCचं घोड मैदान, की इथं काय होतं. आता MPSCची तयारी करत होते ते. मग आता ते बघूया आपण की MPSCची परीक्षा जी होती ती 1.5 महिन्यावर आली होती. आणि आता रात्र थोडी आणि सोंग फार अशी अवस्था होती, कारण भरपूर अभ्यास होता आणि वेळ कमी राहिला होता. आजूबाजूचे सगळे सांगायचे त्यांना की मराठी साहित्य वैकल्पिक विषय घेऊ नको, कारण त्याला गुण मिळत नाहीत. मग आता लेखकाचा फार गोंधळ झाला की नक्की काय करायचं आपण. मग फोर्टची जी पेटिट लायब्ररी होती ते तिथे अभ्यासाला जाऊ लागले होते. आणि तिथं त्यांना संजय देशमुख नावाचा पूर्व परीक्षा पास झालेला एक मित्र भेटला आणि त्यांनी समाजशास्त्र विषय घेऊन वैकल्पिक विषय घेऊन परीक्षा दे असं सांगितलं, MPSCची मुख्य परीक्षा. आता लेखकाचं फार कन्फ्युजन झालं होतं, पण फॉर्म भरण्यासाठी वेळच उरलेला नव्हता फार मुख्य परीक्षेचे विषय भरायला. मग त्यांनी भरून टाकलं जास्त विचार न करता. समाजशास्त्र आणि इतिहास हे 2 विषय घेऊन टाकले. आता प्रत्यक्षात अभ्यासाला सुरुवात केल्यावर मात्र त्यांना तो विषय घेऊन फार मोठी चूक केली असं वाटायला लागलं. पण आता फॉर्म पण भरला होता, आहे त्या परिस्थितीला आता सामोरं जायचं, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे असं त्यांनी ठरवलं. आता कॉमन सेन्स वापरून त्यांनी समाजशास्त्राचा पेपर सोडवायचं ठरवलं की आता आपण ह्या ज्या मोठ्या मोठ्या संकल्पना आहेत, व्याख्या आहेत, ते सगळं पाठ होणं तर अवघड आहे. मग त्यांनी आपलं, कारण वेळ कमी होता ना त्यांच्याकडे, मग कॉमन सेन्स वापरायचा. आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये समाजात अनुभव घेतो ते लिहायचे, त्याची उदाहरणं द्यायची असं ठरवलं. आणि त्यांनी विशेष म्हणजे जी मुलं समाजशास्त्राचा खूप दिवसापासून अभ्यास करत होती त्यांच्यापेक्षा चांगले गुण मिळवले ज्यावेळेस परीक्षेचा निकाल लागला. आणि दुसरा वैकल्पिक विषय होता इतिहास, ज्याच्यावर त्यांची चांगली पकड होती, त्यांचा फार आवडीचा विषय होता. मग तो चांगलाच गेला होता त्यांना पेपर. त्यांना खात्री होती आपण परीक्षा पास होऊ. बाकीचे पण पेपर त्यांना खूप छान गेले होते. आणि परीक्षा पास झाल्यावर मात्र त्यांनी गावाकडे जायचा निर्णय घेतला होता, कारण विद्यापीठाची त्यांनी परीक्षाच दिली नव्हती. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये UPSCची पूर्व परीक्षा, MPSCची मुख्य परीक्षा, ह्या सगळ्यात त्यांनी MAचे पेपरच सोडवले नाही विद्यापीठाचे. मग आता ते विद्यापीठाचं हॉस्टेल पण त्यांचं गेलं. मग आता राहायची दुसरी सोय करायची फार अवघड होतं. मग ज्यावेळेस MPSCची मुख्य परीक्षा दिली त्यांनी त्यावेळेस ते गेले गावाकडे. आता कोल्हापूरला, मग गावाकडे म्हणजे कोल्हापूरला गेले ते, गावाकडे नाही गेले त्यांच्या. कोल्हापूरला त्यांचा लहान भाऊ कारण खोलीवरती राहत होता, मग ते तिथंच राहायला लागले. आता मुंबईवरून परत आलेत, MPSCची मुख्य परीक्षा दिली, त्यामुळे त्यांचा वट वाढला होता अर्थात. मग कोल्हापूरच्या ज्या लायब्ररी आहेत तिथं अभ्यास करणारी मुलं त्यांच्याकडे आता मार्गदर्शनासाठी यायला लागली की अभ्यास कसा करायचा वगैरे. आणि याच्यातच त्यांचा वेळ व्हायला जायला लागला. आणि खारगे सर जे आहेत त्याच दरम्यान खारगे सरांची ना IAS मध्ये निवड झाली होती.
मग त्यांनी लेखकाला घरी बोलवलं. कोल्हापूरला ते परत आले मुंबईवरून. मग त्या निर्णयाबद्दल त्यांनी पुनर्विचार करायला सांगितलं, कारण लेखकाचा बाकीच्याच गोष्टींमध्ये वेळ जात होता. आणि त्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात विचारलं. मग ते लेखकाच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखं झालं. आता MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला आणि लेखक पास झाले अपेक्षेप्रमाणे, कारण त्यांना पेपर चांगले गेले होते. आता लेखक फार आनंदात सगळीकडे निकालाबद्दल सांगितलं, पण अजून मुलाखत बाकी हे ते विसरले होते. त्यात काही होऊ शकतं याचा विचारच केला नाही त्यांनी आणि बढाया मारू लागले. कोल्हापुरात काही अभ्यास होत नव्हता. मग मुलाखतीच्या तयारीसाठी पुन्हा PWDच्या खोलीवरती गेले, बांधकाम खात्याच्या खोलीवर जे राहत होते ते मुंबईला. तयारीसाठी मुलाखती द्यायला लागले, पण सगळीकडूनच असमाधानकारक अभिप्राय येऊ लागला. प्रत्यक्ष मुलाखतीतही त्यांचा फार गोंधळ झाला. मुलाखत चांगली गेली नव्हती, त्यामुळे त्यांना वाटलं होतं आता परीक्षा पास व्हायचं काही खात्री दिसत नाही. पण आता गावाकडे कसं समजायचं? त्यांनी आधीच बढाया मारल्या होत्या की आपण अधिकारी होणार आहे म्हणून. मुलाखत झाली आणि ते गावाकडे आले तेव्हा सगळ्यांनी त्यांचं फटाके वाजवून स्वागत केलं. साहेब झालेत असंच सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. पण मुलाखत मात्र लेखकाला चांगली गेलेली नव्हती आणि निकालही लागलेला नव्हता. मग आता परत अभ्यास करायचं ठरवलं. मुंबई फार महागडी आहे म्हणून कोल्हापुरातच Pre-IAS ट्रेनिंग सेंटरमध्ये जायचं ठरवलं त्यांनी. पण तिथं ते नावालाच ट्रेनिंग सेंटर होतं. ते प्रत्यक्ष गेले त्यावेळेस तिथं म्हणजे सेंटरचं नाव होतं IAS ट्रेनिंग सेंटर, पण तिथं मुलं सगळे होते ते PSI STIचाच अभ्यास करणारे होते. लेखक एकटेच UPSCची तयारी करणारे निघाले. पण आता तरी पण राहूया आपण, मुंबई महागडी म्हणून इथंच राहूया. आणि विद्यापीठाची जी लायब्ररी होती कोल्हापूरच्या त्याच्यात ते अभ्यासाला जाऊ लागले. आता UPSCची परीक्षा तर जवळ येत होती, पण तयारी काही व्यवस्थित झाली नव्हती. मग आता परीक्षा द्यायची की नाही हे त्यांनी फार कन्फ्युजन होते. आणि मग ह्याच्यातच त्या लायब्ररीतली त्यांना एक मुलगी आवडायला लागली. ते तिला विचारायचं ठरवतात. म्हणजे हे वयच असं असतं की प्रेम, अभ्यास सगळ्या गोष्टी सोबतच होत असतात. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण त्या मुलीला विचारूया. त्या मुलीनेच त्यांना सुनावलं की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, मजनू बनून फिरत बसू नका. मग आता त्यांना एवढं तर कळालं की मुलींशी बोलणं किंवा पटवणं हा आपला मुळात प्रांतच नाहीये. कारण त्यांनी BAला असताना पण एकदा प्रयत्न केलेला, रोज डे दिवशी एका मुलीला गुलाब द्यायचं, तेव्हाही त्यांना ते जमलं नव्हतं. आणि आताही नाही सुनावलं. मग त्यांनी ठरवलं की आपण ह्या गोष्टीत पडायचंच नाही. आणि मग MPSCची तर त्यांनी परत जी पूर्वपरीक्षा आली. आता हे परीक्षेचं सायकल चालूच राहत असतं ना. मग आता मुलाखत झाली होती मागच्या वर्षीची, आता परत पुढच्या वर्षीची पूर्वपरीक्षा, त्याचे फॉर्म सुटले होते, तेही भरले त्यांनी, पुन्हा एकदा दिली. आता हे निकालाचे गोंधळ कायमच होत असतात ना, म्हणजे पेपर फुटणं किंवा परीक्षेचे निकाल उशिरा लागणं, हे सगळं फार दिवस त्यांनी जी मुलाखत दिलेली ना त्या परीक्षेचा फार दिवस गोंधळ सुरू होता. निकाल लागला थोड्या दिवसांनी, पण ते नापास झाले होते त्याच्यात. आणि मग या सगळ्या गोंधळात त्यांनी UPSCची पूर्वपरीक्षाच दिली नाही. मग आता परत सगळं शून्यापासून सुरू करायला लागणार होतं. आता फार त्यामुळे त्यांना वैफल्य आलं की आपण काय करतोय, काय सुरू आहे. मग तरी त्यांच्या मित्रांनी त्यांची समजूत घातली. मग त्यांचा एक मित्र आणि ते नृसिंह सरस्वतीच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यांनी तिथं शपथ घेतली किंवा देवाला एक प्रकारे नवसच केला की जोपर्यंत UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये म्हणजे UPSCच्या परीक्षेत मी पास होत नाही, मला यश मिळत नाही, तोपर्यंत मांसाहार करणार नाही. कारण कोल्हापूरच्या किंवा त्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी मांसाहार म्हणजे फार जवळची गोष्ट असते हृदयाच्या. मग त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी त्याग तर करावा लागेल, त्याच्याशिवाय काय आपण पास होत नाही. मग त्यांनी ठरवलं की आता मांसाहार करायचा नाही. शपथ घेतली त्यांनी आणि गावाकडे ते परत गेले. आता MPSCच्या परीक्षेत नापास झाले ही बातमी गावाकडे पसरलीच होती ऑलरेडी. मग सगळेजण त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होते. आता लेखक वरून तर शांत वाटत होते, त्यांना काही फार लोकांना बोलत नव्हते ते, पण आतून त्यांच्यामध्ये ज्वालामुखीसारखा उद्रेक होत होता. कारण तो अपमान झाला होता त्यांचा की आपण आधी बढाया मारल्या होत्या की अधिकारी होणारे आणि आपण परीक्षेत पासच झालो नाही. मग आता परत त्यांनी अभ्यासाला जोमाने सुरुवात करायचं ठरवलं. आणि मग इकडे तर होणार नव्हता अभ्यास, मग मुंबई गाठायचं ठरवलं. परत मुंबईला गेले आणि आता देशमुख साहेबांना परत विनंती करून त्यांच्या आमदार निवासामध्ये राहायला लागले. पण तिथेही गावाकडून मंडळी यायची आणि मग रात्रीच्या झोपेचं खोबरं व्हायचं. मग त्यांनी परत आता ठरवलं की आपण दुसरीकडे
खोली घेऊन राहायचं. खूप खोली शोधली त्यांनी, पण शेवटी मग मुंबईत जवळ म्हणजे लायब्ररी जिथं होती त्याच्याजवळ, पण ती काही त्यांना भेटली नाही त्यांच्या बजेटमध्ये. मग त्यांनी दक्षिण मुंबईमध्ये आत्तेभावाची जी रिकामी खोली होती आंबिवलीला, तिथं जाऊन ते राहायला लागले. आणि तिथून मग ते त्यांची जी पेटीट लायब्ररी होती तिथं ते ट्रेनने यायचे. लायब्ररीच्या जवळ खोली न भेटल्यामुळे आता ते अपडाऊन करायला लागले. म्हणजे थोडक्यात सकाळी 3 वाजता उठायचे, ते 1 तास खोलीवर अभ्यास करायचे आणि मग सगळं आवरून ट्रेनने 5:30 वाजता लायब्ररीत पोहोचायचे. म्हणजे ते आता अभ्यासाच्या झोनमध्ये जायला लागले होते हळूहळू. मग हळूहळू त्यांनी खोलीवरच अभ्यास सुरू केला. तिथंच अभ्यासाचं फार छान वातावरण निर्माण झालं, कारण ते एकटेच राहायचे. मग लायब्ररीत पण कमी जायला लागलं, म्हणजे अपडाऊनचा पण वेळ वाचायला लागला त्यांचा. आता मांसाहार न करण्याची शपथ घेतल्यामुळे काय व्हायचं की डाळ भातच खायचे ते. आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की सुस्ती येत नसायची. आणि कारण मांसाहार पचायला वेळ लागतो, मग झोप येत असते ना. पण साधं जेवण खाल्लं की माणूस ताजातवाना राहतो, मेंदू असं अभ्यासामध्ये जास्त लक्ष लागतं. मग त्यामुळे त्यांचा अभ्यास अजून चांगला व्हायला लागला. आता मित्र नसल्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण कमी होते. मग मंदिरात जाऊन बसायचे ते. मग ज्यावेळेस त्यांना एकटं वाटायचं किंवा काही बोलावंसं वाटायचं, मग ते देवाशी गप्पा मारायचे आणि मग पुन्हा रिचार्ज व्हायचे. आणि मग त्यांचा यामुळे काय झालं की गणपती बाप्पावरचा विश्वास फार वाढला त्यांचा. आणि मग यामुळे काय झालं की 26/11च्या हल्ल्याच्या वेळेसुद्धा, ज्यावेळेस बुलेट प्रूफ जॅकेटसुद्धा नव्हतं त्यांच्याकडे आणि अतिरेक्यांशी ते लढत होते, तेव्हा असं वाटायचं की गणपती बाप्पाच आपलं रक्षण करतोय. त्यामुळे ते थोडेही घाबरले नव्हते. आणि अजून एक सांगतात की इसवी पूर्व 511 साली जे sun Tzu हा जो चीनी सेनापती होता, त्यांनी जे लिहिलेलं आर्ट ऑफ वॉर हे युद्धशास्त्रावरचा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये युद्धनीतीचं अचूक आणि नेमकं विश्लेषण केलंय. मग ते सांगतात, जर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या शत्रूला पूर्णपणे ओळखलं तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही नक्की विजयी व्हाल. आणि जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखलं पण शत्रूबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर प्रत्येक विजयामागे तुम्हाला पराभव सुद्धा चाखावा लागेल. आणि त्यामुळे UPSC साठी जे आहे परीक्षेला आपल्याला आव्हान देणारा शत्रू असं समजावं लागेल आणि हे तत्व लागू करावं लागेल. ह्या पुस्तकामध्ये जे सांगितले की शत्रूला पूर्णपणे ओळखायचे तुम्हाला, म्हणून त्यांनी ठरवलं की या परीक्षेला पूर्णपणे ओळखायचं. मग आपली लढाई सोपी होणार. आणि मग स्वतःच्या सामर्थ्य स्थानांचा म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट्स जे असतात आपले, त्याचा स्ट्रेंथचा सामर्थ्यांचा अभ्यास करायचा आणि युद्धावेळी म्हणजेच परीक्षेच्या वेळी त्याचा बेमालूमपणे उपयोग करायचा की आपल्याला फार चांगल्या प्रकारे आपल्या सामर्थ्य स्थानांचा स्ट्रेंथचा वापर करता आला पाहिजे. आता राहण्याची सोय म्हणजे आता ते खोलीवर राहत होते ना, मग त्यांनी ठरवलं की आपण हॉस्टेल मिळायला पाहिजे आपल्याला, म्हणजे पैसे वाचतील ना. तर म्हणून त्यांनी MA त्यांचं जे राहिलं होतं या सगळ्या गोंधळामध्ये विद्यापीठात, ते परत करायचं ठरवलं. मग पुन्हा जी रिपीट एक्झाम होत असते ऑक्टोबरमध्ये, त्याचा त्यांनी फॉर्म भरला. आणि काही नाही झालं. समजा दुसरा एक विचार होता की बाबा आपण नाहीच अधिकारी झालो तर MA केल्यावरती मास्तर किती करता येईल, म्हणजे शिक्षक प्राध्यापक होता येईल, म्हणून MAचा फायदाच होईल असं त्यांनी ठरवलं. आणि मग फॉर्म भरला त्यांनी आणि MAचा पेपरही त्यांना छान गेले. आणि मग पण निकाल लागायला वेळ होता ना, मग ते त्यांच्या आत्याभावाच्या खोलीवर राहायचे ना, मग त्यांना एकट्याला राहून अभ्यास करणं आता कठीण वाटायला लागलं होतं. मग एक अभ्यासू मित्र जो होता ठाण्यामध्ये राहायचा, तो त्यांच्या खोलीवरती ते राहायला गेले. आता ते यौवनातलं म्हणजे तुमचं जे तरुण असं वय असतं, त्यावेळेस तुमच्या शारीरिक गरजा असतात, मानसिक गरजा असतात. आजूबाजूलाही म्हणजे कधी मुली दिसल्या किंवा त्यांना इतर जोडपी दिसले तर बघून वाटायचं की आपल्याला कोणी असावं. पण त्यांना हे माहीत होतं की हे सगळं केलं तर आपला अभ्यास बाजूला राहील. मग ते स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवायचे की नाही, आपल्याला अभ्यासावरती पूर्ण लक्ष द्यायचं. मग ते आपला अभ्यास करायचे. आणि UPSCची जी पूर्वपरीक्षा होती त्याच्या आधी 8 दिवस PSIची जी त्यांनी परीक्षा दिली होती पुन्हा एकदा, त्याची शारीरिक चाचणी होती. मग आता ह्याच्यामध्ये रनिंग वगैरे करावी लागते. लेखक व्यायामाची सवयच नव्हती त्यांना, मग अर्थात ते नापासच होणार होते चाचणीमध्ये. मग ते नापास झाले, फार थकून आले होते घरी. आता आठवडाभरावर UPSCची पूर्वपरीक्षा आली होती. मग त्यांनी घरी आले आणि पुन्हा UPSCच्या आपल्या पूर्वपरीक्षेचा जो अभ्यास आहे तो जोमाने केला. चांगले प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस वगैरे केली. तर अशा प्रकारे हे प्रकरण जे आहे ते इथं संपतं. मग इथं सांगतात की त्यांनी कशा प्रकारे 8 दिवसावरती त्यांची परीक्षा आली.
आता त्याच्यानंतर काय झालं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील किंवा काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून कळवा, आणि आवडलं असेल तरी कमेंट करा, आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेला भाग बघूया. तर तुम्ही माझं विवेचन शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.